सुप्रभात बालमित्रांनो, आपण पाहत आहोत 5वी स्कॉलरशिपचा अतिशय महत्त्वाचा असं प्रकरण. त्या प्रकरणाचं नाव आहे चौथं प्रकरण आणि त्याचं नाव आहे 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न. या अगोदरच्या तासामध्ये आपण प्रस्तावना पाहिली, महत्त्वाची माहिती बघितली आहे, ती तुम्ही नक्कीच पाठ केली असेल. आता बघूया त्याच्यातला स्वाध्याय जो एकच आहे, स्वाध्याय 4.1. सगळेजण तुमचं 2025चं पुस्तक उघडा आणि त्यामधील प्रश्न पहिला काय म्हणले बघा. 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशकस्थानी 0 हा अंक आहे. आता मला सांगा ह्याच्यामध्ये एकक कोणतं हे आणि दशक कोणतं हे आहे दशक. मग आता 11 ते 100 दशकस्थानी 0 असणारा अंक किती आहेत. तर दशकस्थानी 0 हे तर सगळे एक 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 स्थानी 0. दशक स्थानी 0 इथंच आहे एकच फक्त. म्हणून 11 ते 100 मध्ये दशक स्थानी असणारा अंक किती आहे. पर्याय नंबर 4, ज्याच्यात उत्तर आहे 1. कळालं सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न पहा. आता दुसरा प्रश्न हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. 2 अंकी संख्येत, हे 2 अंकी संख्या म्हणजे कुठून कुठपर्यंत रे. 10 पासून 99 पर्यंत. 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती. मग 6 अंक असलेल्या संख्या म्हणलंय, 6 हा अंक म्हणलं नाही. 6 हा अंक म्हणलं असतं तर त्याचं उत्तर आलं असतं 19. 6 हा अंक 19 वेळा आलाय. पण 6 हा अंक असलेल्या संख्या किती म्हणलं तर त्याचं उत्तर येते 18. कसं हे का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इकडं 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न. हा बालमित्रांनो बघा बरं, तिसरा प्रश्न काय म्हणलंय. 40 ते 92 पर्यंतच्या संख्या. आता तुम्हाला 40 ते 92 कळतंय. त्या 40 पासून 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल. 40च्या नंतर कितीला एकक स्थानी येईल. 41ला येईल, 51ला येईल, 61ला येईल, 71ला येईल, 81ला येईल आणि 91. म्हणजे ह्या संख्यांच्या एकक स्थानी 1 अंक येईल. म्हणजे किती. 1 2 3 4 5 6. मग 6 हा अंक कोणत्या पर्यायात आहे. पर्याय नंबर 3. कळालं सगळ्यांना. पुढचा प्रश्न. चला हे पहा बरं. आता कितवा प्रश्न रे आपला. आता चौथा प्रश्न. हे फार सोपं आहे बघा. काय म्हणले बघा प्रश्नात. एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. म्हणजे कोणत्या तरी 2 अंकी संख्या आहे, त्याच्या अंकांची बेरीज किती आहे 14. आणि त्या संख्या कुठे आहेत. पर्यायात आहेत. हे बघा बरं. 14 आहे का. 9 आणि 5 14, 8 आणि 6 14, 6 आणि 8 14 आणि 5 आणि 9 14. ह्या 2 अंकी संख्यांच्या अंकांची बेरीज 14 आहे. एवढं समजलं. पुढं प्रश्नात काय म्हणलंय. त्या संख्येमध्ये म्हणजे ह्या सगळ्या संख्येमध्ये किती मिळवायचंय. 18 मिळवले असता. म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण 18 मिळवले बघा. 95 मध्ये 18 मिळवा, 86 मध्ये 18 मिळवा, 68 मध्ये 18 मिळवा, 59 मध्ये 18 मिळवा. तर 18 मिळवल्या असतात. तर पुढं काय म्हणलंय. 18 मिळवल्या असता मिळणाऱ्या संख्येमध्ये. आता मिळणाऱ्या संख्येमध्ये मग मिळणारी संख्या करा बरं, बेरीज करा. 8 आणि 5 13ला 3 हातचाला 1 10 आणि 1 11. पुढं 6 6 12 13 14ला 4 हातचाला 1 8 9 आणि 10. इथं 8 आणि 8 16ला 6 हातचाला 1 6 7 8. इथं आलं एवढं. त्याच्यानंतर 8 आणि 8 16 17ला 7 हातचाला 1 5 6 77 आलं. तर आता मिळणाऱ्या संख्येमध्ये आता नीट बघा प्रश्न. मिळणाऱ्या संख्या इथं 77 मिळाली, इथं 86 मिळाली, इथं 104 मिळाली, इथं 113 मिळाली. तर मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदलली असता तर ती संख्या येते. त्या म्हणजे कोण. ह्याची स्थाने बदलल्यावर आदला बदल केल्यावर ती संख्या येते म्हणून. म्हणजे बघा 95 आहे. 95चा आदला बदल केलं तर किती यायले. 5 इकडं 9 तिकडे केलं तर
59 यायलंय, पण इथं आलं 113, हे चुकलं. इथं किती आहे 86 दुसरा, मग 86च्या आदला बदल केलं तर काय येतंय 68, पण इथं आलं 104, हे चुकलं. इथं किती आहे 59ची आदला बदल केलं तर किती येईल 9 इकडं 5 तिकडं 95, पण आलं 77, हेही चुकलं. आणि इथं किती आहे तिसऱ्यात 68ची आदला बदल केली 8 इकडं आणि 6 तिकडं घेतलं तर 86, आणि 86 आलं की रे. म्हणजे हे कशामुळं आलं तर पर्याय नंबर 3 मुळे. म्हणून याचं उत्तर, चौथ्या प्रश्नाचं उत्तर किती, पर्याय नंबर 3. समजलं? हां, हे पहा बरं, आता हा प्रश्न कितवा प्रश्न आपला, कितवा प्रश्न रे. हां बघा, एकक व दशक स्थानाचे अंक समान असलेल्या, हे म्हणजे एककमध्ये जर 3 असेल तर दशकमध्ये पण 3, म्हणजे एकक व दशकमध्ये समान अंक पाहिजे. एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकीच म्हणलंय, फक्त 2 अंकीच. ही 100 किती आहे 3 अंकी, हे एकक आणि दशक सारखं आहे पण ते घ्यायचं नाही आपल्याला. 2 अंकी संख्या किती आहेत, एकूण किती 2 अंकी संख्या आहेत मग, म्हणजे बघा 11च्या पाड्यातला 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणून उत्तर पर्याय नंबर किती, याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. फार सोपा प्रश्न होता. बघा 6वा प्रश्न काय म्हणले. 6व्या प्रश्नात 1 ते 100 या संख्यामध्ये, इकडे बघा रे, हो का ह्या 1 पासून ह्या 100 पर्यंत ह्या सगळ्या संख्यामध्ये काय म्हणले, 1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो. हा अंक म्हणलाय, हा संख्या नाही. मग 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो, 20 वेळा. म्हणजे पर्याय नंबर किती, पर्याय नंबर 6व्याचं किती आलं उत्तर, पर्याय नंबर 2. फार सोपा प्रश्न होता. अरे हा जसा प्रश्न सोपा होता तसा 7वा सुद्धा सोपाच आहे की रे. 10 ते 99 पर्यंतच्या, म्हणजे आता ह्या 10 पासून 99 पर्यंत, 10 पासून 99 पर्यंत 2 अंकी संख्या, 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळा येतो. मग 9 हा अंक किती वेळा येतो, 19 वेळा. आणि पर्याय नंबर किती मग याचं, पर्याय नंबर 7व्याचं किती, 1. हा पण प्रश्न सोपा होता. बघा बरं, ह्याच्या पुढचाही एकदम सोपाच प्रश्न आहे 8वा. 1 ते 100 या संख्यामध्ये, म्हणजे बघा हे बाळांनो, 1 पासून या 100 पर्यंत काय म्हणलंय, 1 ते 100 पर्यंत या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा आला. मग 0 हा अंक 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो, 11 वेळा. लिहूनच दिलेलं आहे, पाठ करायचं. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती बेटा, 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. वाह, व्हेरी गुड. बालमित्रांनो, आता हा प्रश्न गुगली प्रश्न आहे बरं का. जरा लक्ष देऊन वाचावं लागतंय. 1 ते 100 या संख्यामध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत. मग हा अंक नसलेल्या संख्या म्हणलंय. मग आता 2 हा अंक असलेल्या संख्या किती हे बघा. मग 2 हा अंक असलेल्या 1 ते 100 मध्ये संख्या किती आहेत, 1 2 3 ही संख्या आहे बरं का. एक ही 2 आणि 2 अंक वेगवेगळे संख्या, म्हणजे ही इथं 10 आणि इकडं 11 12 13 14 15 16 17 18 19, म्हणजे 2 हा अंक असणाऱ्या संख्या आहेत 19. आपल्याकडं टोटल संख्या आहेत 100. 100 मधून 19 वजा केलं तर उरतेत किती, 81, जे की पर्याय नंबर कितीमध्ये आहे रे, पर्याय नंबर 3. समजलं, लक्षात घ्या. बघा बालमित्रांनो, आता हा जो प्रश्न आहे हा परीक्षेत येण्यासारखा प्रश्न बरं का, महत्त्वाचा आहे, कारण बरेच जण चुकतेत. 10वा प्रश्न काय दिले, 1 ते 100 या संख्यांमध्ये. आता बघा, ह्या 1 पासून 100 पर्यंत या सगळ्या संख्यांमध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत. मग पहिल्यांदा काय काढायचं, 3 असलेल्या संख्या किती,
3 असलेल्या संख्या बघा 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 38, 39 आणि पुन्हा 3, 13, 23, 43 आता 33 तर इथं घेतलेलं म्हणजे इकडे घ्यायचं नाही 53, 63, 73, 83, 93 म्हणजे ह्या संख्या झाल्या 19 म्हणजे 3 हा अंक असलेल्या संख्या किती 19 आणि अगदी 4 हा अंक असणाऱ्या संख्या सुद्धा किती येतील रे 19 म्हणजे 19 आणि 19 किती व्हायलाय 38 अरे थांबा 38 पर्याय येत नाही बरं का 38 उत्तर कारण यामध्ये हा जो अंक आहे 43 हा 4च्याही भागामध्ये येईल आणि 34 हा इथं पण येईल म्हणून इथं 19 आलेत मग इथले 2 कमी करावे लागतील इथं 17च घ्यायचे मग 19 आणि 17 किती होतात रे 36 म्हणून ह्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1 हे लक्षात ठेवा बरं का महत्त्वाचा प्रश्न आहे बालमित्रांनो पहा बरं 11वा प्रश्न 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये म्हणजे बघा आता ह्या 1 पासून 100 पर्यंत सगळा खेळ ह्याच्यावरच आहे म्हणून मी फळ्यावर लिहून ठेवलंय 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 9च्या पटीत नसलेल्या संख्या किती आहेत हे मला सांगा 9ची पट म्हणजे काय रे 9चा पाडा आता समजा 5च्या पटीत म्हणलं तर काय 5 1 5 5 10 5 15 5 20 आहे 5चा पाडा तसं 9च्या पटीत म्हणजे काय 9चा पाडा मग 9च्या पटीत असणाऱ्या संख्या किती आहेत पहिले शोधा 9 1 9 9 2 8 9 3 27 9 34 9 5 45 9 56 54 63 9 8 72 9 9 81 9 10 90 आणि त्याच्या पुढे एक 99 ही 9च्या पटीतलीच आहे म्हणून त्या लिहिल्या मग ह्या 9च्या पटीतल्या असलेल्या संख्या किती आहेत ह्या आहेत 11 पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय 9च्या पटीत नसलेल्या संख्या किती मग असलेल्या संख्या 11 एकूण संख्या ह्या 100 मधून 11 वजा जर केलं तर उरतंय किती 89 म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती रे 4 चला पुढचा प्रश्न पहा बरं 12वा प्रश्न 71 ते 85 पर्यंतच्या संख्यामध्ये 7च्या पटीतील किती संख्या आहेत आता बघा 7च्या पटीतील म्हणजे 7 10 70 आणि 70च्या पुढंच घ्यावं लागेल आपल्याला मग 7च्या पटीतील येण्यासाठी मग 70च्या पुढं कोण आहे 7च्या पटीतील 1 ते 100 मध्ये 7च्या पटीतील 77 आहे त्याच्यानंतर कोण आहे 84 आहे आणि आपल्याला कशामधून घ्यायचं आहे फक्त 71 ते 85 मधूनच घ्यायचं 71 ते 85 ह्याच्यामधलेच एक तर 77 आणि 84 आहे हे दोनच अंक 7च्या पटीतलेत म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती बाळांनो पर्याय नंबर 3 चला पुढचा प्रश्न अरे अरे बोलत बोलत आपले सगळे प्रश्न झाले आणि मुलांनो हे प्रश्न अभ्यास न करणाऱ्याला फार अवघड आहेत बरं का आणि अभ्यास करणाऱ्याला फार फार सोपे आहेत तुमचं सगळ्यांचं खूप खूप कौतुक आहे आणि तुम्हाला खूप शुभेच्छा आज रविवार असून तुम्ही सगळे सकाळी 8 वाजल्यापासून आता किती वाजलेत आता 11 वाजायलेत म्हणजे इतका वेळ तुम्ही जर एक दिवस अभ्यास करू शकतात 11 वाजून 1 मिनिट झाले का मग मला सांगा आज जर तुम्ही एक दिवस अभ्यास करू शकतात तर दररोज एवढा वेळ अभ्यास करू शकताल की नाही मग घरी पण असाच अभ्यास करणार ना व्हेरी गुड खूप छान हा भाग तुम्ही अभ्यास केलात छानपैकी शिकलात छानपैकी ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद